शांत झालं होतं, थंड झालं होतं. भाऊंनी पण शेवटी सांगितलं होतं की नका करू. अरे तुला माहिती आणि नाही लगेच काय झालं. बोलली म्हणून मी बोलले. ती त्याच्या आधी मला तिने डिवचलं. डिवचलं. अरे अरे काय बोलायचं. निकष तर सोड, निकष तर हे कधी वाचतच नाही कोणी, पण लायकीपेक्षा तर थुकणं होतं ना. अरे मग तेच म्हणतोय. त्याच्यावर तर तू तिला, ते तर त्याच्या आधी झालं होतं. अरे मी त्याबद्दल बोललोय तिला, जसं तुला बोललो तसं तिलाही बोललोय मी. पण म्हटलं इकडे भाऊंसमोर क्लिअर झालं ते आता. ते भाऊंसमोर क्लिअर झालं आता. मग झालं ना, म्हणून त्यानंतर- तिला मी नॉमिनेशन त्यानंतर काढायची गरज नव्हती पण यार. तू हे काढलं म्हणून मी तुला नॉमिनेट करतो. अरे, काय अरे रिझन काय मला बोलतेस तू? नाही, तुम्हाला मी सरळ- बोलला असता की माझा सरळ एक मुद्दा दीपा आहे. कॉम्पिटिशन आता मी करणार, असं बोलला असता ना की दीपा मला अरे तू नॉमिनेशन काही करावं विचित्र बोलतेस. लागणार, कॉम्पिटिशन आता पुढे टफ होत चाललीये, मला चाललं असतं. पण हे देऊन तो नॉमिनेशन मध्ये ठेवलंस ते मला नाही चाललं. मला नाही आवडलं. प्रॉब्लेम हा खरंच आहे. जिथे मला नाही मिटलं ना आवडलं. तिथे मिटवून टाकायचं. नाही मिटलं तर जिथे मिटून मिटलं नाही. तिथे मिटवून चुकीचं- टाकायचं. तू चुकीचंच हे बरं केलंस. मी चुकीचं आहे बस. चुकलं मी चुकी हो. मराठी कला विश्वातील अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीचक्कर रिजनला नक्कीच सबस्क्राईब करा.